आणि आता आले हे विद्यापीठ शाळा कुलगुरू आणि इथे जाऊन मात्र शिक्षण घेतात. प्रभू रामचंद्रांनी देखील गुरु वसिष्ठांच्या गुरुकुलात गेले आणि ज्ञान संपादन केलं. इकडे श्रीकृष्ण भगवंतांनी देखील संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिले आणि ज्ञान संपादन केलं. एवढंच नाही तर मौलीगुरु ज्ञानोबारे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपले मोठे बंधू मोठे भाऊ निवृत्तीनाथ महाराजांकडनं ज्ञान संपादन केलं म्हणजे गुरु केलं. आणि पुढेही इतक्यातच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील गुरु केलेत तुकोबारायांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु केलेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अण्णाभाऊ साठेंनी देखील गुरु केले. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंना ज्योतिबा फुलेंनी देखील गुरु केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु केले जगद्गुरु तुकाराम महाराजांना. इकडे आणि गुरु परंपरेच्या अभंगात सुंदर असं वर्णन आहे. सुरुवात कुठून? आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा 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 मच्छिंद्र दयाचा कोण मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षसी केला गोरक्ष ओळीला गहनी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार कुठं आलं ज्ञानोबरायांपर्यंत. आणि या ज्ञानोबरायांनी काय महाराज माझं वयच काय तुमच्या मुलीच्या वया एवढी मुलीच्याच सोडा यांच्या नातीच्या वया एवढी यांच्या बहिणीच्या वया एवढी एवढं काही वय नाही. आणि कितीही दिग्गज कितीही कोणतेही महाराजांना इथं बसवा ना 7 दिवसांमध्ये संपूर्ण श्रीमद भागवत कथा सांगू शकेल का? कारण 12 स्कंद आणि 18,000 श्लोक आहे. किती? 18,000 7 दिवसात पूर्ण होणार. अहो तेच नाही तर मौलीगुरु ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी दिली. ही ज्ञानेश्वरी काय तर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेचाच अलंकार म्हणजे काय? ज्ञानेश्वरी. आणि ही ज्ञानेश्वरी सारखा अफाट ग्रंथ ज्या संतांनी दिला त्यांनी देखील गुरु अदला
अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर शिकितेचे ऐसा वर शिकितेरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ऐसा वर या टिकेसी अज्ञानाला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल अशी ही ज्ञानेश्वरी गुरु ज्ञानोबा यांनी दिली. अख्खा आयुष्य जाईल तरी एका ओवीचा भावार्थ तंतोतंत लावणं शक्य होणार नाही. कारण या कलियुगामध्ये आयुष्यच किती आहे 100 वर्षाचं. आणि अवघ्या 16व्या वर्षाच्या बालकांनी ज्ञानाचा अवतार घेऊन या कलियुगामध्ये ज्ञानेश्वरी दिली. एवढा अफाट घेऊन त्यांनी सुद्धा गुरु केले. मग आपल्याला गरज नाही का? गुरु काय करतात तर अज्ञान रूपी अंधकारापासून ज्ञान रूपी प्रकाशाकडे आपल्याला घेऊन जातात. म्हणून तर म्हणतात गुरु बिना कोण बटाए वाट बडा बिकट है यमघाट. मोठा अवघड आहे आणि या रस्त्याने जायचं नसेल, कोणाच्या कुकर्माच्या वाईट नीतीचं वाईट आचरण वाईट कर्म करायचे नसेल आणि सत्य कर्म करायचे असेल तर निश्चित भगवंत सहाय्य झाल्या वाचून राहणार नाही. तुकोबा म्हणतात तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सह्य घातलिया भय नरका जाणे. चांगलं कर्म केलं निश्चितच चांगलंच फळ मिळेल आणि वाईट केलं तर मग मात्र नरक. असं मी नाही तुकोबा सांगताय. एका हाताने कर तसे दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर तसे दुसऱ्या हाताने भर. येतेच कर येतेच भर. लपशील कोटावर लपशील कोटावर लपशील कोटावर. एका हाताने भर तसे दुसऱ्या हाताने भर. एका हाताने भर तसे दुसऱ्या हाताने भर. येतेच कर येतेच भर. लपशील कोटावर
लपतील कोटवर लपतील कोटवर हे मानता लपतील कोटवर एका हाताने कर तर दुसऱ्या हाताने भर हो एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने भर इथेच कर इथेच भर लपतील कोटवर लपतील कोटवर लपतील कोटवर येथेच करेन येथेच भरेन लपशील कोठवर. कुठं जाशील? सगळं काही भरून द्यावं लागणार हे चुकणार नाही. तुम्ही म्हणाल कसं म्हणता हो चुकणार नाही, असे कित्येक पाहिले आम्ही चुकवताना असं म्हणत असेल तर तुमचा घोर गैरसमज आहे. जे केलं ते आज नाही पण अंतकाळापर्यंत म्हणजे जायच्या आधी इथंच भरा लागेल. वाटत असेल कोणाची लई भारी माळी आहे, 4 चाकी गाडी आहे, पण काही फायदा नाही जर त्यांनी कुकर्म करून दुसऱ्याचं चोरून दुसऱ्याचे मुंडके मोडून कमावलं असेल तर काही फायदा. इथं जे एका हाताने केलं दुसऱ्या हाताने भरून द्यायचे. आणि म्हणून हे सगळं करण्याकरता जीवनामध्ये गुरुची फार आवश्यकता आहे, ज्ञानाची गरज आहे. आणि हे ज्ञान प्राप्त करण्याकरता कृष्ण भगवंत ज्या वेळेला संदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले त्या वेळेला सुदामजींची भेट झाली. आणि हेच सुदामजी मात्र आपल्याला सांगतायत जीवनामध्ये कशीही परिस्थिती असो समाधानी राहायचं. नाहीतर काय काय लोकांना लई हो 4 पैसे का आले नाही असे उडतात असे उडतात जसं वाटते ढगातच पोचले. ओ पापी मान कर ले बदन बाग में प्यारे पतलाएगा पिंजरे से पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. ओ पापी मान कर ले बदन ओ पापी मान कर ले बदन बाग में प्यारे पतलाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. पापी मन करे भजन, नाहीतर पिंजऱ्यातून पंची निघून गेल्यावर काही फायदा. हा पंची कोणता सांगेल. हा देह मिळालाय कोणी म्हणेल हा माझा आहे, हा नाही हा देह माझा नाही हा काळाचा आहे. देह आणि त्यात स्थित असणारा पंची ज्याला म्हटलंय तो आत्मा. हो नाशिवंत या मळ्याला तुम्ही ठेवा हो जपून नाशिवंत या मळ्याला तुम्ही ठेवा हो जपून याचा भरवसा नाही कधी जाईल फुटून याचा भरवसा नाही कधी जाईल फुटून नाशिवंत या मळ्याला तुम्ही ठेवा हो जपून नाशिवंत या मळ्याला तुम्ही ठेवा हो जपून याचा भरवसा नाही कधी जाईल फुटून याचा भरवसा नाही कधी जाईल फुटून. याचा भरवसा नाही आणि मन मात्र काय तर हे फुटून गेलं मग पंची निघून उडून जाईल. मग तुम्ही कितीही सोन्याच्या महलात का राहत नाही, हिमालयात का जाऊन कुठं पर्वताच्या दरीत बसून राहत नाही, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा नाहीतर बाहेर देशात जा, पण एक दिवस वेळ आली की तो काळ झडप टाकून घेऊन गेल्या वाचून राहणार नाही. आणि हेच वालीगुरु ज्ञानोबाने सांगतात काळ कसा उचलतो पहा. पाये पाव नीर नेत से बोका
तैसा काळ लोका खातसे जसा उंदीर घरात चुडबुड करत इकडे तिकडे उड्या मारत मारत कुतुर 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 करत फिरते. पण मांजर बोका येऊ द्या मग कसं टपून राहते महाराज. उंदीर कुतुर कुतुर इकडे तिकडे उड्या मारू दे किती मारते तर पण बोका जे टपून राहते बरोबर निशाणा साधते झडप मारते नाही का. तसाच काळे वाट टपून आहे ज्याची वेळ संपली पाहतच आहे. आला खाऊ आला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाच आला खाऊ देहाला खायला येणार आहे कारण अगदी वाट पाहत आहे जसा बोका टपलाय ना तसा. तुम्ही म्हणाला अशा सांगत आहे जसं काही आम्हालाच येणार आहे. तुम्हालाच नाही हो सगळ्यांना येणार आहे का. कारण अरे मौत से बोला किसकी यारी है आज मेरी तो कल किसी और की बारी है. कोणीच सुटणार नाही कारण घडी घडी काळ वाट याची पाही 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 घडी घडी काळ वाट याची घडी 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 हो घडी घडी वाट याची अजून किती आहे वाट याची अजून किती आहे घडी घडी काळ वाट पाहत आहे कोणाची किती वेळ आहे. जशी वेळ संपली पिरियड संपला की शाळेत कशी बेल वाजते घंटी वाजते तसंच आपली विकेट पडणार आणि आपल्या देहात जो आहे तो निघून जाणार कुठेही असो. म्हणून म्हणतात तुला काही वाचत करले
तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. एक दिवस जायचंय, म्हणून मात्र जायचंय याचं भान ठेवून कोणासोबत कोणाची निंदा करून काही फायदा, कोणाची कपट भावना मनात ठेवून काही फायदा, कोणाच्या चुगल्या लावून काही फायदा आहे का? असं कोणीतरी दाखव ज्याला फायदा झाला असेल, तात्पुरता होईल वाटत त्याला, पण नंतर भरावं लागतं. म्हणून अल्प आयुष्य आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये सगळ्यांशी खेळीमेळीने राहायचं आणि रममाण होऊन मात्र राहायचंय, पण परमार्थात चुकायचं, भगवंताची भक्ती करायला चुकायचं नाही. अगदी याच प्रमाणे ज्याप्रमाणे कमळ संसारात राहते, पण चिखलाचा लवलेशही त्याला नसतो. आणि असंच जीवनात कितीही संकट येऊ, दुःख येऊ, दारिद्र्य येऊ, पण अखंड भगवंताचं नाम चिंतन करत न घाबरता आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोर जात जणू ही परिस्थिती म्हणजेच आपली भगवंताने घेतलेली परीक्षा समजून राहणारे सुदामजी. नाहीतर लोक म्हणतात सध्या दाखवायचं लईच लोकांना नाव आलंय, काय तर आमचे एवढे मित्र आहे कुठं फेसबुकला, एवढे मित्र आहे इंस्टाग्रामला, नाही इंस्टाग्रामला ज्याचे जास्त फॉलोवर तो खूपच मान समजतात आजकाल. पण मला म्हणायचे फेसबुकला 5,000 का 10,000 फॉलोवर असो, इंस्टाग्रामला 20,000 असो, पण आणि हे फॉलोवर म्हणजे कोणतरी मित्र म्हणतात, पण एवढे नुसत्या मोबाईल वरचे असून काही फायदा नाही. जर का रस्त्यावरती ऍक्सिडेंट झाला आणि हात बांधून पाय बांधून फ्रॅक्चर असेल तर घरी पाहायला एकही आला नाही तर ते काय कामाचे 10,000 आणि 20,000 लोक. काही उपयोग नाही. आणि म्हणून घरी पाहायला तर सोडा, दवाखान्यात भरती असेल 8-10 दिवस एखादी झाली होऊ नये, पण एखादी रोग बिमारी झाली कोणीतरी पाहायला येतं, काय कामाचे मग ते नुसते मोबाईल वरती 20,000 लोक आपले मित्र असून. हे आता युवक वर्गांचं, पण पूर्वीचं फार सुंदर नातं होतं. थोडस काही झालं तर सुखादुखात एकमेकांना शेजाऱ्यांना जायचे. आताही जातात, पण आता फक्त जाऊनच नाही तर एकमेकाचं दुःख मात्र वाटून घेतलं पाहिजे. नाहीतर आज असे कित्येक दिवस आहे ज्यांच्यावरती हालाकीचे प्रसंग आहे, असे कित्येक कुटुंब आहे. आणि हीच अवस्था होती सुदाम देवांची. अशी हालाकीची परिस्थिती की खायला सर्व होतं पण त्यागलं, खायला अन्न नाही. असतंय ना घरी असे कित्येक घर आहेत ज्यांच्याकडे प्रश्न पडतो, आज गुलाबजामुन खावे, बालुशाही खावी, बासुंदी खावी, सोनपापडी खावी, लाडू खावी, काय काय खावं नाही. पण अजूनही असे घर काही आहेत की ज्या घरी काहीच नाही. मग त्यांना प्रश्न निर्माण होतो की आज मात्र काय खावं, काहीच नाही. ड्रेस, साड्या, कपडे एका माणसाकडे एका दिवशी हे घालू ते घालू की ते घालू म्हणतात. मग पण असे कित्येक आहे ज्यांच्याकडे काहीच नाही. फाटकं वस्त्र एकच घालून मात्र आयुष्य काढत. असे कित्येक आहे ज्यांच्याकडे गादी, दिवाण, सोफा सगळं, काही काही असे आहे की खाली झोपायला चटई सुद्धा नाही. आणि म्हणून कधीतरी त्यांना पुन्हा तन्वानी पायाने कोणी जाताना दिसेल ना, आपल्या पायातली का होईना वापरलेली का असे ना एखादी चप्पल देऊन का त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. कोणीतरी भुकेलेला आला ना दारात जेवायला मागत असेल ना, 1 कोर 1/2 कोर जे असेल घरी पोळी देऊन पहा, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. आज खरं हे समजण्याची गरज आहे. आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मात्र सुदामजी
राहायचे. ब्राह्मण आहे आणि म्हणून त्यांच्या धर्माप्रमाणे काय तर 5 घरी भिक्षा मागायची, जे मिळालं ते घ्यायचं. 5व्या घराच्या वर 6व्या घरी मागायचं नाही. 5व्या घरी नाही भेटलं तर नाही खायचं. त्या दिवशी भगवंताच्या नामाचा उपवास समजून राहायचं. अशी अवस्था सुदामजींची. आणि म्हणून एक दिवस मात्र सुदामजींची अवस्था पाहून रुक्मिणी रमण श्रीकृष्ण भगवंत द्वारकेचे राजा असून रडू लागलेत. देख सुदामा की दीन दशा, करुणा कर करुणा निधी रोय. भगवंत रडते. आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेने विचारलं की भगवंता का रडतेस, तर भगवंतांनी सुदामाची ही कथा सांगायला सुरुवात केली. इकडे हीच कथा शुकदेव महाराज राजा परीक्षिताला सांगत आहे. सुतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगत आहे. जे मिळेल त्यात मात्र समाधानी राहायचं अशी वृत्ती असणारे सुदामजी. पण नाही मिळालं तरीही भगवंताचं नामचिंतन करायचं. त्यांना एक पत्नी सुशीला आणि 4 मुलं होते. आणि एक दिवस असा आला की त्यांना काहीच मिळालं नाही. दुसरा दिवस निघाला, 5 घरी मागितलं, काहीच भेटलं नाही. आणि म्हणून मग मात्र किती दिवस असं राहायचं. ती आईच असते. आईची माया फार अलौकिक आहे. एखादी आई अशी म्हणते का हो की मला जे नाही खायला मिळालं ते माझ्या मुलालाही मिळू नये. अशी एखादी तरी आई असेल का? क्वचित. अन्यथा प्रत्येक आई म्हणते की मला जे वस्त्र, जे मला कपडे घालायला नाही भेटले ना ते माझ्या मुलाला भेटावं. म्हणताना मला नाही मिळालं चांगलं खायला, पण माझ्या मुलाला मिळावं. आम्हाला नाही घेता आलं परिस्थितीमुळे चांगलं शिक्षण, पण माझ्या मुलाला मात्र आम्हाला देता यावं. वाटतं प्रत्येक आईला. आणि असंच त्या सुशिलेला वाटू लागलं. कारण ती आईच असते. घरी जर का 5 जण जेवणारे असेल ना, आणि जेवायसाठी जर त्या घरी पीठ नसेल, एखादी दिवस कणिक नसेल, 4च पोळ्या बनल्या असेल, तर ती आई सहज म्हणते जेव्हा सगळ्यांनी जेवण करा, मी नंतर करेल म्हणते. 4 पोळ्या 4 जणांना वाढवून देते आणि सगळ्यांना जेवू घालते. आणि ती मात्र स्वतः उपवाशी राहून जाते. पण माझ्या लेकरांनी मात्र पोटभर जेवण केलं पाहिजे अशी माऊलींची भावना असते. माऊली कोण? आईची भावना असते. आणि म्हणून तर ऐसी गडवळाची जाती करी लाभावी न प्रीती. अशी आई. आईचं वर्णन सांगायला गेलं तर ही रात्र अपुरी पडेल. एवढी आईची महत्ती, आईची माया. आणि ही आई मात्र आपल्या मुलांचं दुःख पाहू शकत नाही. तिला सदैव वाटतं मी जे नाही पाहिलं ना ते माझ्या मुलाने पाहावं, माझ्या मुलाने अनुभवावं. एक दिवस स्वतः मात्र उपाशी राहून जाईल. आणि नाही तर 4 जणाला जेवू घालेल ना. आपण स्वतः काय म्हणते ती आई, आज मला की नाही भूकच नाही, पण आपल्या मुलांना मात्र जेवू घालतंय. का? कारण ही आई मात्र अंतःकरण विशाल असते. हो, हा संसारच तसा आहे. आणि म्हणून तर बहिणाबाई चौधरी म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. असा हा संसार आहे. आणि या संसारात मात्र जे मिळेल, जे आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायचं हे शिकवतंय. कारण गरीबों की किस्मत में क्या क्या लिखा है, जिस पर बीती उसी को पता है. इथून कितीही सांगितलं बाळाचं काहीच त्रास बाळाला होऊ नये हे मात्र पाहत असते. आणि अनेक दिवस झाले काहीच मिळालेलं नाही. काय करावं?
त्यावेळेला मात्र ती सुशीला आपल्या पतीला म्हणतात, अहो आपल्या की तुमचा मित्र जो संदीपणी ऋषींच्या आश्रमात भेटला होता तो मात्र राजा आहे, मग जा ना आज त्याच्याकडे, मागा ना काहीतरी त्याला मदत. तेव्हा सुदामजी ढळढळ रडायला लागले. कसं जावं, कशी मदत मागावी का? कारण त्यांना आठवायला लागलं